पवारांची प्रतिक्रिया। तर आरक्षणावरून वार पलटवार होत आहेत, जाणून घेऊया त्याबाबत। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। एकही ओबीसी नसणारी व्यक्ती ओबीसीत समाविष्ट होणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार। तो ओबीसींसाठीचे निर्णय आमच्या सरकारनं घेतले, ओबीसींचं राजकीय आरक्षणही आम्ही परत आणलं, असं म्हणत विरोधकांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान। ओबीसी आत्महत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। लातूरच्या निलंगामधील दादगी गावात तरुणाची आत्महत्या। महादेवकुळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। शिवाजी मिळले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। बीडमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा पाठोपाठ वंजारी समाज आक्रमक। हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा। बीडमधील जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांची मागणी। दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। आरक्षण संपतंय वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। ज्याचा आमचा कवडीचा संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही। जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा लक्ष्मण हाकेंविरोधात दाखल। तर लक्ष्मण हाके वक्तव्यावर ठाम, मी काही चुकीचं बोललो नाही, हाकेंचा दावा। आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंवर खालच्या पातळीवर टीका। शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं। शिंदेंचा पक्ष नसून व्यापारी कंपनी, पैशांसाठी हपापलेल्या लोकांचा मॅचमध्ये जुगार लागला असेल, राऊतांची टीका। संजय राऊत जर बोलले दिले। शिंदेंवरील टीकेनंतर भरत गोगावलेंचं संजय राऊतांना उत्तर। गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे बोलण्यापेक्षा समोरून नाव घेऊन बोलावं। शंभूराज देसाई यांचं गणेश नाईक यांना आव्हान। शिंदे गरिबांचे तारणहार, कोण राम कोण रावण हे महाराष्ट्रानं पाहिलं असं म्हणत लगावला टोला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणं उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिरात। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। पवार साहेबांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं, ते मोठे नेते, त्यांच्यावर काय बोलणार। राष्ट्रवादीचं पेपरमधील जाहिरात। कॅम्पेन आणि शिबिराच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला। मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। पुण्यात ट्रॅफिक वेळी पर्रीकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवारांना सल्ला। तर कोण पर्रीकर म्हणत अजित पवारांचा महिलेला प्रतिप्रश्न। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महिलेचं अजित पवारांना प्रत्युत्तर। येवल्याला एक अलिबाबा, भुजबळ सेम अलिबाबासारखेच दिसतात, जरांगेंची टीका।